नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मी अनिता उमाटे बोलते. आज आपण नवरा बायकोविषयी बोलूया. नवरा बायकोचं नातं. नवरा बायकोचं लग्न झाल्यानंतर एक नातं त्यांचं असं तयार होतं, जो मित्र पण बनतो आणि एक आधार देणारा पती असा पण बनतो. पण नवरा बायकोचं नातं म्हणजे काय, फक्त म्हणजे संबंध ठेवण्या इतपत नाही आहे, त्याच्या पलीकडचं पण नातं असतं. नवरा बायकोचं नातं, नवऱ्याला बायकोचा आधार असावा आणि बायकोला नवऱ्याचा आधार असावा. आणि मुलं मग प्रेम प्रेम काही जण काय म्हणतात, कुठं त्याचं माझ्यावर प्रेम आहे. पण लगेच उत्तर काय मिळतं, हं प्रेम नाही तर मग 2 मुलं कशी झाली तुला. कसं असतंय, जबरदस्तीने सुद्धा जेव्हा तुम्ही बायकोसोबत जबरदस्ती करता तेव्हा पण ती मुलं होतातच ना. पण जेव्हा प्रेमाने बायकोशी तुम्ही राहता, दोघांचं पण एकमेकावर प्रेम असायला पाहिजे. काही काही गोष्टीमुळं भांडणं होतात छोटी छोटीशी, पण काय काय जणांची इतके मोठे भांडणं होतात ना की अक्षरशः घटस्फोटापर्यंत जातात. खूप मोठी भांडणं होतात. आणि काही जण तर वेगळे राहतात. काही जण काय म्हणतात की जाऊ दे सोडा आता कुठं, म्हणजे मजबुरीने राहतात. काही जण समजून घेतात. काही जण म्हणतात जाऊ दे आता काय, समजदारी पण दाखवायचं आणि राहायचं. मजबुरीने पण राहतात, जाऊ दे सोडा काय कुठं भांडणं करायचं म्हणतात, काढतात दिवस असं. तर काही जण वेगळे राहतात, काही जण सोडून देतात. आणि पण त्यांना बाहेर पण प्रेम मिळतं बरं का, असं काय नाही की प्रेम मिळत नाही. जर आपण प्रेम करतो एखाद्या व्यक्तीवर, म्हणजे ती पण व्यक्ती तशीच असली पाहिजे, समोरची पाहिजे. प्रेम करणं पण काय सोपं नाही आहे. चला काम झालं, आपलं प्रेम झालं, संपलं, असं नाही आहे. तुम्ही प्रेम करता, समोरचा व्यक्ती पण प्रेम करतो, पण दोघांनी पण. आणि कसं असतं, तुम्ही प्रेम करता खरं, पण तुमच्या घरच्याची परवानगी कधी कधी नसते. पण तुम्ही घरच्यांचा सुद्धा विश्वासात घेऊन, आपण जेव्हा कॉलेज शिकत असतो तेव्हा आपण ह्या असं एका मुलीवर प्रेम करतो, ती दुसऱ्या जातीची असली तरी चालेल, पण घरी सांगायचं, करायचं. तुम्ही आईवडिलांना घरी पसंत नाही किंवा आईवडील रागवतील, कारण आईवडिलांवर तुम्ही लग्नाच्या आधी खूप म्हणजे जास्त प्रेम करत असतात. तर आईवडिलांना घाबरून मन मारून तुमचं सोडून देता. आणि ती मुलगी आणि तुम्ही जर खरंच प्रेम करत असाल ना, तर दोघांनी पण लग्न करायला नाही पाहिजे. तुम्ही मुलींनी पण म्हणायला पाहिजे की नाही, म्हणायचं मी मी ज्या मुलावर प्रेम करते मी त्या मुलाशीच लग्न करणार. आणि मुलांनी पण तसं म्हणायला पाहिजे. तुम्ही आईवडिलांना विचारलं नाही, काही नाही, आईवडिलांची परवानगी तर नाहीच नाही. तुम्ही दोघं पण, तुमचं जर कायद्यामध्ये बसत असेल वय, तर तुम्ही दोघं लग्न करू शकता. नंतर काय आईवडील तयारच होतात. पण तुम्ही मन मारून मग जगता. मग तुम्ही दुसरीकडं तुमचं लग्न होतं, त्या बायकोबरोबर तुमची भांडण होतात, प्रेम करत नसते बायको. खरं तुमचं प्रेम तुम्ही नाही, विसरतच नसतं, खरं कुणीच विसरत नसतं. कधी ना कधी त्यांची आठवण येत असते, काहीतरी विषय निघत असतो, काहीतरी, कारण खूप प्रेम केलेलं असते ना. आणि जन्मभरणाचं साथ देईन एकमेकीला तुला, मी तुला कधी सोडणार आहे, असा शब्द खाल्लेले असतात काही जणांनी. पण ते होत नाही. आपण असं काही करू नका, मन मारून जगू नका. सांगा घरी, ज्या मुलीशी किंवा मुलाशी प्रेम करतात त्याच्याशीच लग्न करा. मुली पण काय करतात, मग तो मुलगा असा आहे तसा, आईवडील म्हणतात नको आपली बदनामी होईल, असं तसं म्हणतात, दुसरीकडे लग्न करतात. पण ती मुलगी परत चोरून का होईना त्या मुलाला भेटत असते, चोरून का होईना प्रेम करत असते, चोरून का होईना ती चॅटिंग करत असते. त्याच्यामुळे असं काय करू नका, एकमेकाला धोकामध्ये ठेवू नका. नवरा बायकोचं जे प्रेम असतं, नवरा बायकोचं कसं संबंध असतात, ते फक्त नवरा बायको या नात्यापुरतेच असं नाही. त्याच्यामध्ये प्रेम असतो, जिव्हाळा असतो, है ना, आत्मीयता असते एकमेकांबद्दल. त्या दोघांना पण एकमेकांची गरज असते. त्यातून मुलं काय प्रेम संबंध झाले की, लग्न झाल्यावर संबंध झाले की मुलं होतात, जबरदस्तीने केल्यावर सुद्धा मुलं होतात. आणि मग अशा प्रकारे जीवन काढत असतात.
की नाही जरी प्रेम केलं म्हणजे बायको बरोबर, पण आता लग्न झालेले, मुलं झाले, चला जाऊ दे, सोडा, काय झाला विषय, सोडून द्या म्हणतात आणि मग जगतात. पैसे कमवतात, खर्च करतात, महिना जात आहे, कधी ना कधी आठवण होत असते. म्हणजे मी कथा वाचते, काय काय कथा वाचते ना, त्या कथामधून तुम्हाला सांगायला की हे खरं असतं. आपण विसरत नसतो, खरंच विसरत नसतो. आता काय मी कॉलेज शिकलेलं नाही, पण आता मी कथा वाचले म्हणून त्यात तुम्हाला सांगायला लागले. आणि काय काय गोष्टी पण आपण पाहतो, डोळ्यांनी पाहिलेल्या असतात, काय काय कानाने पण ऐकलेल्या असतात, समोरासमोर बघितलेल्या असतात. त्याच्यामुळं एक सांगते तुम्हाला, आता जरी कोणी प्रेम करत असेल मनापासून, तर तो एकमेकाला सांगा, तुम्ही समजून घ्या एकमेकांना. आणि घरातले पण काही गोष्टी एकमेकाला सांगत जावा, मी असं कराले, तसं कराले, चोरून काय करत जाऊ नका. किंवा घरातल्या वस्तू, घरातलं काहीसुद्धा चोरून माहेरी देणे, मग नंतर समजल्यानंतर काय तुमचं राहते हो, कसं होते ना अपमान झाल्यासारखं, की आपण काहीतरी सासरवरनं चोरी, आणि ती चांगलं पण नसतं. एखादं तुमच्या आईला वडिलांना म्हणजे काय वाटत नसेल की आपली मुलगी काहीतरी आपल्याला त्याच्या सासरवरनं आणते, चोरून देते, तर त्या आईवडिलांनी पण मान्य करायला नाही पाहिजे. तू असं चुकीचं करते म्हणायला पाहिजे, तुझे सासरे ते जे काय आणले ते घेऊन जा, असं पण नाही. पण काय काय जण काय करतात, माहेरवरनं मुलींना कसं आईवडिलांची ओढ असते, कारण आई ती आई असते, बाप तो बाप असतो, तरीसुद्धा मुलगी संसारात रमलेली असते, पण काही कारणामुळे आईवडील सारखं म्हणत असते, आण हे आण ते, दे आम्हाला पैसे, असं चालू असते काय कायच्या घरामध्ये. आणि ते समजत असतं नवऱ्याला, घरातल्या लोकांना पण वाद होतात त्याच्यामुळं, आणि वाद होतच असतात त्याच्यामुळे, एकमेकांचा गैरसमज होतो, हळूहळू मग एकमेकांना द्वेष करायला लागतात. मुलगी आपली जर चांगली सासरी नांदावी असं वाटत असेल, तर तिच्या सासरच्या लोकांकडनं अपेक्षा करत जाऊ नका, किंवा काय मागवत जाऊ नका. तुमच्याजवळ काय असेल तर मुलीला देत जावा, किंवा नाही दिलं तरी चालेल. 4 दिवस आलेली असते, गोडधोड खाऊ पिऊ घाला, तुम्हाला जर तिला काय हवं असेल ती वाटलं तर द्या, तर नाही दिलं तर चालेल. सुखाने परत परत तिच्या सासरी पाठवून देत जावा, कारण तुमचं पण आयुष्य तुम्हाला आहे, जगायचं आहे. तुम्हाला जर मुलगा असेल तर तुम्हाला पण सून येणार असते, अनुभव भरपूर येतील तुम्हाला सुद्धा. आता तर काय मुलांचं लग्न जमणंच कठीण झालेलं आहे. म्हणून नवरा बायको राहू दे, किंवा प्रेयसी राहू दे, किंवा प्रेम करणारं राहू दे. प्रेम करणारं म्हणजे कसं असतं, काहीजण लग्नच करत नाहीत, नुसतंच प्रेम करतात आणि राहतात आणि मुलं पण होतात. हो, असं खूप ठिकाणी घडलेलं आहे. आणि झालं मग मुलं झाल्यानंतर आपोआप त्या मुलाचं नाव लागतं त्याच्या मुलांना, है ना, बापाचं नाव लागतं आणि संसार सुरू होतो. असं पण झालेलं आहे काही ठिकाणी, लग्नच करत नाहीत, असंच राहतात, असंच प्रेम होतं, असंच होतं, अशीच मुलं होतात, असंच एकमेकाला समजून घेतात, सामंजस्यपणा असते. बायको पण पूर्ण विश्वास नवऱ्यावर, नवरा पण पूर्ण विश्वास बायकोवर टाकलेला असतो. एकमेकाची मनं जुळलेली असते, त्याच्यामुळं कधी भांडणं करायचा योग येतच नाही आहे. कारण बायकोच्या काही अपेक्षा नसतात नवऱ्याकडून, जे काय असेल ते समाधान असते. पण काही घरात कसं ते बायकोच्या खूप अपेक्षा असतात घरामध्ये नवऱ्याकडून, मला हे घ्या, ते घ्या, ते घ्या, हे घ्या. पण मी काय म्हणते, जेवढं आहे तेवढं आपण समाधान मानावं. सारखं अपेक्षा वाढत जातात, भांडणं होतात, कुठं बोलावं, काय बोलावं, मग ते घरामध्ये उसणं फुगणं चालू होतं, हे ना. अशाला संसार म्हणत नाहीत, संसार म्हणत नाहीत. आपल्या नवऱ्याची बाजू समजून घ्यायला पाहिजे. आपल्या नवऱ्याचा पैसा आहे, नाही पैसा, त्याचा कशाला उगी अपमान करायचा, बरोबर आहे ना. तर चला, मला एवढं सांगायचं होतं की नवरा बायकोचं नातं म्हणजे फक्त तेवढं संबंधापुरतं नसतं, त्याच्या पलीकडेही नातं असतं. नवऱ्याकडचे जे आपले सासरचे लोक असतात ते एकमेकांना समजून घ्यायचे असतात, कारण आपण हळूहळू बहीण जरी भाऊ जरी असत, तिच्या संसारामध्ये, तिच्या सासरच्या लोकांमध्ये ते मिसळून गेलेली असते. भाऊसुद्धा, बायको असते त्याची, आईवडील असते, त्यांना मुलं त्यांच्या ह्याच्यात त्यांनी मिसळून गेले असेल. तसंच मुलींनीसुद्धा आपल्या संसारामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त करून कधीतरी येणं जाणं होते, गप्पा गोष्टी होते. तुम्ही रोज फोनवर तेच सांगता, तेच बोलता, हे चुकीचं आहे ना. ठीक आहे, कधीतरी फोन करा, 4 दिवसाला, 8 दिवसाला, रोज फोन करून सांगणं, असं झालं तसं झालं, घरातल्या सगळ्या गोष्टी सांगणं, नवरा असं म्हणला, तसं म्हणला, सासू असं केली, सासरा असं केला, मुलं असं केले, तसं केले, आज भाजी काय केली, जेवायला काय केले, आज किती वाजल्या, काय, अरे बाबो, सगळं हागलं मुतलेलं सांगत बसतात. हे पण चुकीचं आहे खूप.
चुकीचं आहे म्हणते मी, खरंच चुकीचं आहे. कारण त्याच्यामुळं कसं होतं, घरामध्ये मुलगी संसार करत असते, मग तिला सारखं फोन जर एखादा ती विसरून गेली तर फोन करायचं मग आईने. काही का फोनच केली नाही तू. तिला कामं असते, तिच्या घरात मुलं असते, तिच्या घरामध्ये तिला बरं नसतं, त्यांच्या सासू सासऱ्यांची तब्येत खराब असते, तिला सगळं बघावं लागतं ना. तुम्हाला फोन करून बोलायला काय रोज रोज बोलायचं असते? रोज फोन करून बोलायचं काय बोलायचं असते? फोन नव्हता तर काय केलं असतं तुम्ही? आहे म्हणून ठीक आहे, ठीक आहे, कधी तर बोला ना. मग रोज त्याच गोष्टी, जेवण काय केलं, कुठं गेली, कुठं आली, काय केली, किती वाजल्यात, आता काय करणार आहे, परत काय करणार आहे, भाजी आणली का नाही, भाजी काय केली, हे काय केलं, ते काय केलं. अरे प्रश्नांचा बडीच बहार असते नुसता. तिला पण नांदू द्या, तिला पण सासरच्या लोकांच्यात मिळून मिसळून राहू द्या, त्यांच्या समस्या सोडवून घेऊ द्या. मुलं झालेली असते, आता संसार असतो तिलासुद्धा. म्हणून नवरा बायकोचे जे नातं असतं खूप पवित्र असतं, खूप स्वच्छ मनाने केलेलं नातं निर्माण तयार करा. उगीच आपलं चला नवरा आहे म्हणून त्याच्याजवळ जायचं, काम करायचं तेवढं पुरतं तेवढं दोघांचं, आणि झालं परत वेगळं वेगळं व्हायचं. तसं नाही. माया, एकमेकांच्या वर्षी प्रेम वाढू द्या, माया वाढू द्या. मला एवढंच सांगायचं आहे. चला, मुलं काय जबरदस्तीने सुद्धा नवऱ्याने जर संबंध ठेवले बायकोशी तर मुलं पोचत. प्रेम पाहिजे त्याच्यामध्ये, असं प्रेम करा. चला मग बाय. हा विषय आहे, या विषयावर तुम्हाला जर आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. शुभरात्री.